भाजीला ऑप्शन म्हणून एखादी चटणी घरात असेल ना, तर आयत्या वेळेला आपली गडबड अजिबातच होत नाही. म्हणून आज ना मी चटणी करायला घेतलेली होती. तर ही चटणी कोणती आहे, तर ही आहे जवसाची चटणी. बऱ्याच लोकांना ही माहिती असेल आणि बऱ्याच लोकांना माहितीसुद्धा नसेल. तर हे अशा पद्धतीचे असतात हे आपले जवस. आता साईला खूप सारी भूक लागते आणि सतत त्याचं चालू असतं की मम्मी मला भूक लागली, खायला काहीतरी दे. आता काहीतरी खायला दे म्हटलं ना, मला तर खरंच काही सुचत नाही. आता ह्याला काय बनवून द्यायचं, आणि त्याला ही चटणी खूप आवडते म्हणून म्हटलं चटणी करून ठेवली ना तर त्याचं गडबड राहत नाही. म्हणजे त्याला जेव्हा भूक लागते तेव्हा तो चटणीसोबत चपाती खातो किंवा त्याचे रोल करूनही खातो, आणि डब्याला सुद्धा आपण ती चटणी देऊ शकतो. तर ही चटणी ना पारंपरिक, पौष्टिक आणि खमंग महाराष्ट्रीयन चटणीसुद्धा असते. तर ही चटणी बऱ्याच लोकांना, आता मी बोलले तसं की माहिती असेल आणि काहींना माहिती नसेल. तर हे कोणाला चटणी ही माहिती आहे ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि या चटणीचे आपल्याला भरपूर सारे फायदे असतात. हे आपल्या म्हणजे प्रत्येकालाच माहिती आहे असं नाही. तर यामुळे काय होतं माहिती आहे का, आपल्या शरीरातलं कोलेस्ट्रॉलसुद्धा कमी होतं बरं का, आणि रक्तदाबसुद्धा नियंत्रणात ठेवते, पचनक्रिया सुधारते, आणि हृदयाचं आणि आरोग्यासाठी सुद्धा खूप फायद्याची असते बरं का ही चटणी. हिवाळ्यात तर जेवणाची तोंडी लावण्यासाठी उत्तम पर्याय म्हणून आपण ही चटणीचा वापर करू शकतो. तर काय करायचं माहिती आहे का, ही चटणी कशी बनवायची, चला आता पाहूया आपण ही चटणी. तर हे जवस आहे ना, आधी स्वच्छ नीट करून घ्यायचे आणि मग खडे वगैरे चेक करायचे, कारण यामध्ये बारीक बारीक खडे असतात, ते सर्व काढून घ्यायचं. नंतर ही ना कमी गॅसवरती हलक्या हाताने आपल्याला भाजून घ्यायचं आहे. म्हणजे त्याचा कलर नाही चेंज करायचा, पण क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला छान असे ते जवस भाजून घ्यायचे आहेत. नंतर थंड करून घ्यायचे, जास्त लगेच आपल्याला गरमच बारीक करून घ्यायचे नाहीत, कारण जर गरम बारीक करायला घेतलं ना तर थोडंसं ओलसर म्हणजे घाम येतो ना भांड्याला लगेच, त्यामुळे थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला ही चटणी करायला घ्यायची असते. तर हे जवस थंड झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे. लसूण म्हणजे तुमच्या प्रमाणानुसार, तुम्हाला लसूण किती प्रमाणात लागतो, कमी जास्त एखाद्याला आवडतो तर त्या पद्धतीने तुम्ही तिथं लसूण घेऊ शकता. तर इथे मी 5-7 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या होत्या. आणि मीठ, लाल तिखट, म्हणजे आपल्या घरामध्ये जे लाल तिखट असतं ना तेच या चटणीमध्ये म्हणजे आपल्याला वापरायचं आहे. आणि हे जास्त बारीकसुद्धा आपल्याला करून घ्यायचं नसतं, की म्हणजे थोडंसं जाडसरच ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे. फक्त एकजीव झाली पाहिजे सर्व, मीठ वगैरे सर्व. आधी थोडंसं तुम्ही वाटल्यास चेकही करू शकता की मीठ कमी आहे की जास्त आहे. तर बऱ्याच लोकांना म्हणजे अंदाज येत नाही ना याला किती मीठ लागेल किंवा काय. तरी खाण्यासाठी सुद्धा चांगली असते आणि लहान मुलांना सुद्धा चांगली असते, कारण यामध्ये ना हिवाळ्यात जर आपण ही चटणी खाल्ली ना तर त्यामध्ये उष्णता असते. आणि जर बऱ्याच लोकांना म्हणजे सर्दीचा प्रॉब्लेम असतो, लहान मुलांना, त्यांना शक्यतो थंडी चालू झाली की तर त्यांचा कफसुद्धा या जवसामुळे कमी होतो. त्यामुळे जवसा चटणीचे खूप सारे फायदे आपल्याला बघायला भेटतात. आणि ही तयार झालेली चटणी आहे ना, तुम्ही हवाबंद डब्यात ठेवा. मग तुम्हाला वाटेल तेव्हा पोळी, चपाती, भाजी, भात म्हणजे कशासोबतही तुम्ही तिला खाऊ शकतात.